ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। शिवजींवर अभिषेक करताना आपल्या चैतन्याला आपण कसं जागृत करत असतो, आपल्या पिंडाचं जागरण कसं आपण करत असतो हे आपण काल बघितलं। आता तो विषय आपला पक्का झाला, पिंड म्हणजे काय आणि काय। त्याच्या पुढे प्रश्न आहे, कस्यस्विद हृदयं नास्ति। वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे। तसं प्रश्न कोण विचारते हे सतत आठवणीत राहिलं पाहिजे। कोण सोम्या गोम्या विचारत नाही, कोण आपला सखा मित्र विचारत नाही आहे, कडक एकदम। त्याच्यामुळे त्याला थोडंसं वेगळं वळण आहे। कस्यस्विद हृदयं नास्ति, अश्मनः हृदयं नास्ति म्हणजे काय की हृदय कशाला नाही आहे तुम्हाला माहिती आहे। अश्म म्हणजे काय, अश्मयुग म्हणतात ना, दगडाचं युग, दगडाचं युग। अश्म म्हणजे दगड। तर हृदय कोणाला नसतं, अश्मनः हृदयं नास्ति। संस्कृत शब्द खूप छान आहे। स्म म्हणजे काय माहिती का, स्म म्हणजे शरीर, स्म म्हणजे शरीर। अस्म म्हणजे ज्याला शरीर नाही, ज्याला शरीर नाही त्याला हृदय कसं असेल हो? ज्याला शरीर नाही त्याला हृदय कसं असेल? आता याच्यावरनं तुम्ही अर्थ ठरवायचा आहे, काय सांगायचं यक्षाला
या प्रश्नातून काय सुचवायचं आहे आणि युधिष्ठिराला या प्रश्नातून काय मार्गदर्शन करायचं आहे. दिसायला प्रश्न साधा, सोपा, विचित्र असा दिसतोय. अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. कारण आपण म्हणतो हृदयस्थ परमेश्वर, हृदयस्थ परमेश्वर. पण लक्षात घ्या, हा ज्ञानाचा मार्ग आहे. यक्ष प्रश्न हृदयस्थ नाही आणि परमेश्वर नाही. कारण काय प्रश्न आहे, हृदय कोणाला नसतं अश्मनः. तर स्म म्हणजे शरीर, अस्म म्हणजे ज्याला शरीर नाही, देहहीन. देहहीन आहे. हृदय कुठे आहे? शरीरात आहे ना हृदय. शरीराचा भाग आहे ना. हृदयाचं ऑपरेशन होतं वगैरे म्हणतात ना, म्हणजे हृदय हा शरीराचा भाग आहे. हृदय ज्याला नाही, शरीर ज्याला नाही त्याला हृदय नाही. याचाच अर्थ शरीर किती प्रकारचे आहेत? शरीर 3 प्रकारचे आहेत. स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीर. या 3ही शरीरांनी ज्याची ओळख होत नाही तो काय? 3ही शरीरांनी ज्याची ओळख करता येत नाही त्याला हृदय नाही. कारण हृदय हा शरीराचा भाग आहे. दगडाला हृदय का नाही? हृदय असलं, वेगवेगळ्या पद्धतीने ह्याचा अभ्यास करायचा आहे. हृदय असणं म्हणजे काय? भावभावना असणं. त्या दगडाला काय आहे? उष्णता, थंड, प्रकाश, सावली, सुख, दुःख हे सगळं दगडाला आहे का? नाही आहे ना. अजिबातच नाही आहे. त्याला जाणीवच नाही आहे त्या गोष्टींची. त्याप्रमाणे जो ज्ञानी आहे त्याला कशाही पासून शारीरिक मानसिक त्रास होतच नाहीत. कारण तो त्याच्यापासून अलिप्त आहे. शारीरिक त्रास हा एखाद वेळेस शरीराला होईल, पण तो काय? देहहीन आहे. म्हणून काय झालेलं आहे, ज्ञानी माणसाची तुलना दगडाशी केलेली आहे. यातनं गैरसमज अजिबात करून घेऊ नयेत. सरळ सरळ साधं साधं उदाहरण आहे की हृदय कोणाला असतं? ज्याला शरीर आहे त्याला हृदय असतं. परंतु जो आत्मज्ञानी असतो तो देहाचं भान विसरल्याशिवाय आत्मज्ञानी होईल का? नाही. दिसायला जरी त्याचा देह दिसत असला तरी देह जड आहे आणि त्यात असलेलं ते हृदय जड आहे. म्हणजे त्याच्यात भावभावना नाही आहेत, सूक्ष्म नाही आहे ते आत्ता. त्याचं कारण ज्याप्रमाणे दगडाला काही जाणवत नाही त्याप्रमाणे ज्ञानी माणसाला सुद्धा या जीवनातली सुख दुःख वगैरे न जाणवण्याचं कारण काय आहे? कारण त्याला ते चैतन्य प्राप्त झालेलं असतं आणि म्हणून त्याला हृदय नाही असं म्हणतात. सगळ्या दृष्टीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे
काय आहे, शब्दांचा खेळ आहे, पण त्या शब्दांच्या खेळात आपण नाही अडकायचं. आता ज्ञानी माणसाला कसं आहे की त्या त्या शब्दांनी तिथल्या तिथे सगळं समजावून घ्यायचं आणि सोडून द्यायचं. म्हणजे हे सांगत असताना मागचं नाही लक्षात ठेवायचं. याच्यात दोन कन्सेप्ट आहेत. ज्ञानी माणसाला दगडाप्रमाणे हृदय नसतं, कारण त्याला देहच नसतो, देहाचं भानच नसतं त्याला, म्हणजेच त्याला भावभावना नसतात. आणि या उलट तो जेव्हा ईश्वराला जाणतो किंवा चैतन्य जाणतो त्यावेळी त्याच्या इतकं सहृदय कोणीही नाही. पॅराडॉक्स आहे, विरोधाभास करणारी वाक्य आहेत, पण तुम्हाला कळलं असेल काय सांगायचं आहे ते. म्हणजे ईश्वर जाणण्यासाठी फक्त ईश्वराच्याच बाबतीत सहृदय व्हावं लागतं. ईश्वर जाणल्यानंतर या जीवनातली जी सुखदुःख आहेत ती जाणणारं जे हृदयातलं स्थान आहे ते हृदय नाही आहे, परंतु ईश्वर जाणणारं जे हृदय आहे ते हृदय त्याच्याकडे आहे. पण जडत्वाने अर्थ घेतला तर काहीच कळणार नाही. एकदा तुम्ही म्हणता हृदय आहे, एकदा म्हणता हृदय नाही. दोन्ही गोष्टीतला बारकावा किंवा तात्पर्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळी त्याला दगडाची उपमा दिली आहे, दगडाप्रमाणे ज्ञानी माणसाला हृदय नसतं. ह्याचा अर्थ संसारातली जी द्वंद्व आहेत ईश्वरी ज्ञानामुळे त्याला ते देहाचंच भान नाही, त्याच्यामुळे ती द्वंद्व जाणवत नाहीत. एवढ्या प्राबल्याने ईश्वराचा अनुभव त्याला येतो की या सांसारिक सृष्टीपासून तो लांब जातो. पण ईश्वराचाच अनुभव घेण्यासाठी त्याच्याजवळ जी सहृदयता आहे, सहृदयता अत्यंत मनातून प्रेम, तरच ईश्वर भेटू शकतो. कोरड्या माणसाला कधी ईश्वर भेटत नाही. अत्यंत सहृदयता आहे त्याच्याजवळ. या जगात पूर्ण सहृदयता इतकी कोणाकडे नसेल जितका आत्मज्ञानी मनुष्याकडे असते. सांगण्याचा मतलब असा आहे, अज्ञान, कुठल्याही गोष्टीबद्दलचं अज्ञान, इच्छा, आसक्ती हे सगळं जे आहे, स्वतःबद्दलचं अज्ञान, या सृष्टीमधल्या वस्तू व्यक्तींबद्दलच्या इच्छा, आसक्ती, याच्यामुळे काय होतं माहिती का, भावनिक ग्रंथी तयार होतात. ते हृदय आहे, त्याला हृदय म्हणायचं. ग्रंथी म्हणजे गाठी, ते सोडवू शकत नाही कोणी सहजतेने, तर कायमच्या बनतात. साधी एक गोष्ट आहे, एखाद्याने एक शब्द काहीतरी उच्चारला, काय रे मूर्खासारखा का वागतोस असं म्हटलं,
की यानी मला 20 वर्षापूर्वी का म्हटलं, असं मूर्खासारखा का वागतोस, इतकं त्याचा तो फालतू शब्द आपल्यावर इतकं काम करतो. ह्याच्यामुळे हे का होतं असं, तर अतिशय लागते आपल्याला एखादी गोष्ट, अतिशय मनाला लागतं. हा जो स्वभाव आहे ना मनाला लागण्याचा, खरं तर काय केलं पाहिजे, काहीही आलं ना अंगावर की ते असं झटकून टाकलं पाहिजे. एका बोटाने ते असं झटकून गेलं पाहिजे. तर ते आपण धरून बसतो ना. आणि जो बोलला असेल 20 वर्षापूर्वी तो काही पुन्हा जन्मणार नाही आहे. पण हा बदला घ्यायच्या इच्छेने आपण पुन्हा जन्म घेऊ आणि वनच्या वन त्याला शोधत बसू. तो काही मिळणार नाही, कारण त्याच्या मनात तेवढा कल्लोळ उठलेलाच नव्हता. आपल्या मनात कल्लोळ काय, ते एका शब्दाची किंमत काय आहे, 2-3 जन्म, काहीच नाही आहे त्याची किंमत. त्याच्यामुळे होतं काय, सगळ्या आपल्या इच्छा, आसक्ती म्हणजे कोणी बोलणं आणि ते सहन न करण्याची ताकद, ही सुद्धा एक आसक्ती आहे त्या शब्दांबद्दल. तो शब्द बोलला असं मनात आलं की अगदी चिडून जायचं खूप, जसं काय आत्ताच घडलं आहे असं वर्षानुवर्ष करायचं. त्रास कोणाला होतो, स्वतःलाच होतो. जो बोलला त्याला त्रास नाही होत, तो बोलला आणि त्यांनी सोडून दिलं. या गोष्टी अशा आठवण्यासारख्या नाहीत. म्हणून तर भूतकाळ विसरा, फार सगळं सोपं होतं. काय माहिती का, सगळ्या गोष्टी या हृदय ग्रंथी निर्माण करतात. ते आपण धरून बसलेलो आहोत म्हणून पुढचे जन्म मिळतात. बारकाव्याने सांगितलं आहे हे. नुसतं वासनांमुळे कारण शरीर, मग कारण शरीरामुळे पुनर्जन्म, हे तर आपण पाठ करत आलो. नेमकं काय होतं, कधीही न सुटणाऱ्या हृदय ग्रंथी तयार होतात. आणि म्हणून एवढा स्ट्रॉंग विचार करायची सवय चांगली नाही. एखाद्याने असं केलं, असं बोलला, असं उत्तर दिलं, ते काही मला पडलं नाही, असं पण त्याने करायला नको होतं, माझं तरी काय चुकलं, मी तरी असं करायला नको होतं, त्यांनी तरी तसं करायला नको होतं, एवढंच. म्हणजे सतत 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 रिपिटेशन एखाद्या गोष्टीचं डोक्यामध्ये होणं हे योग्य नाही आहे. ही आसक्तीच आहे एक प्रकारची. आणि त्याच्यामुळे होते मोठी गोष्ट, ती म्हणजे काय, आपल्या हृदयात ग्रंथी तयार होतात. वासनांचे वगैरे अर्थ तुम्हाला कळायला लागतील हळूहळू. आणि या ग्रंथी म्हणजे गाठी. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या शरीरामध्ये, आपलं शरीर हे कशाचं बनलेलं आहे, विशिष्ट रस निर्माण करणाऱ्या ग्रंथी आहेत वेगवेगळ्या अवयवांमध्ये. आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे ग्रंथी म्हणजे गाठी. ग्रंथी आहेत म्हणून हा जन्म आहे. ते सगळ्या ग्रंथी सुटल्या आणि आनंदाने राहायला गेलो तर जन्म नाही. ग्रंथी ते तयार होतात. आपल्याला ना ग्रंथी का तयार होतात, कारण तेच रिपीट. काहीही मनात आलं की आपण काय केलं पाहिजे,
हे क्षणभंगूर आहे. या शब्दाचा अर्थ किती काळ टिकणार आहे? क्षणभंगूर आहे. प्रत्येक गोष्टीपासून मिळणारा आनंदही क्षणभंगूर आहे. सगळंच क्षणभंगूर आहे. याच्यापासून जरी हे सगळं क्षणभंगूर असलं तरी सुद्धा आपण त्याच्यात अडकतो. त्याच्यापासून मिळणारा आनंद सुद्धा क्षणभंगूरच आहे. हे हळूहळू आपल्याला कळत जातं. आणि मग या ग्रंथी कशा घालवायच्या? अभ्यास, श्रवण, मनन, हळूहळू आपल्याला कशाचंही काही वाटेन असं होतं. याचा अर्थ काय? एकतर ते सोडवण्याचं धैर्य पण अंगामध्ये येतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ठीक आहे, हे होईल, करू आपण उपाय. म्हणजे त्याच्यापासून आपण अलिप्त होतो. मग हृदयग्रंथी तयारच होत नाहीत ना. आणि जुन्या हृदयग्रंथी असतील तरीसुद्धा त्याच्यात रस वाटत नाही. म्हणजे नवीन ग्रंथी त्याच्यापासून काहीच निर्माण होणार नाही आहेत. आणि मग हा जो ज्ञानी असतो हा कधीही या विश्वामध्ये वाहत जात नाही. वस्तू आणि भावना यांचा तो आनंद घेत नाही. वस्तू भावनांचा तो विचारच करत नाही. आणि मग ब्रह्मामध्ये तो स्थापित होतो. हृदय आणलं, भावभावनांचा खेळ खेळला की हृदयग्रंथी या आल्याच. तर टाळायचं असेल तर ईश्वराकडे आपल्याला मन लावलं पाहिजे. आता अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. किस्विद वेगेन वर्धते, नदी वेगेन वर्धते. स्वतःच्याच वेगाने वाढत जातं असं काय आहे? स्वतःच्या वेगाने एखादा मनुष्य वेगाने धावतोय तर तो काय फुगत फुगत जातो का? नाही. पण स्वतःच्या वेगाने धावणं हे करत असताना ती वस्तू फुगते किंवा ती वस्तू
गतिमान होते, ती वस्तू विस्तारित पावते. अशी कोणती वस्तू आहे? तर ते म्हणतात नदी. कारण जर प्रॅक्टिकली विचार केला तर नदी काय, आधी बारीकसा प्रवाह असतो, मग हळू 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 पाणी वाहत जायला लागतं आणि मग हळूहळू हळू एकदा वाहायची सवय झाली त्या झऱ्याला की मग स्पीड हळूहळू वाढत जाते. तुम्हाला माहिती आहे, पाण्याची स्पीड जर जोरात वाढवली तर फोर्सनी आणि पसरून पाणी जातं. पाण्याला अजिबात अडथळा नको असतो, मग ते लांब लांब पसरतं आणि पुढे जातं, लांब लांब पसरतं आणि पुढे जातं. म्हणजेच काय, तो प्रवाह त्याचा वाढतो, रुंद होतो. तशी नदी सुद्धा अतिशय हळूहळू हळूहळू वाहते. मग हळूहळू करत करत तिला वाहायची सवय होते, अडथळ्यांना तोंड द्यायची सवय होते आणि नंतर ती वेगाने वाहायला लागते. म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे ना, झाडाचं खोड कसं असतं, अगदी बारीक असतं. हां, त्या मानाने जाड्या झाडाचं खोडसुद्धा ठीक आहे, म्हणजे नदीच्या मानाने बारीकच झालं ना. त्या खोडा एवढा नदीचा प्रवाह असतो सुरुवातीला, मग ती कशी वाहते हे सगळं समजावून घेणं महत्त्वाचं आहे. आपल्या जीवनाशी संबंधित आहे की ज्या रस्त्याने कमीत कमी प्रतिकार होईल. जर असा एक दगड लागला तर पाणी कसं वाहतं, लगेच त्याच्या बाजूनी वाहून जातं. त्या दगडाला काही फोर्स करत नाही, त्याला वाईट म्हणत नाही आणि मग ते वाहायला सुरुवात करतं बाजूनी दगडाच्या. म्हणजे ना, शेवटी पाण्याला न वाहताना कधी अडथळे नको असतात, वादविवाद नको असतो. ते काय करतं, बाजूनी मार्ग काढतं नेहमी. कितीही अडथळे आले तरी हळूहळू हळूहळू तीच क्रिया रोज केल्यामुळे ते सहजपणे वाहायला लागतं. आणि जिथून प्रतिकार नाही आहे तिथून आपला मार्ग अनुसरतं. अशी ही नदी वाहते. मग तिला हळूहळू वेग येतो. आता सवय झाली अडथळ्यांच्या बाजूनी व्हायचं, कसं व्हायचं ते तिला कळलं. मग तिला हळूहळू वेग येतो आणि जेव्हा ती उतरणीला लागते, उतारावरून व्हायला लागते, तेव्हा ती प्रचंड वेगाने जाते. हळूहळू हळूहळू तिला वेग येतो. उतरणीला लागली की मोठ्या वेगाने ती वाहत जाते आणि मग ती एका मोठ्या नदीत किंवा एका मैदानावर वाहत येते. आता तिचं शेवटचं अंतिम स्थान काय आहे ठरलेलं, गंतव्यस्थान नदीचं? समुद्र आहे ना. सगळ्या नद्या शेवटी समुद्राला मिळतात.
तर समुद्राकडे जाण्याचा मार्ग ती शोधत राहते. आता काय, समुद्राकडे जाण्याचा ती मार्ग शोधते आणि शेवटी ती समुद्रालाच मिळते. हे जसं नदीचं काम आहे. कितीही अडथळे आले तरी सगळे अडथळे वाहून नेण्यासाठी तिचा जो वेग आहे, सगळ्या अडथळ्यांना तोंड देण्यासाठी नदीचा जो वेग आहे तो आणि वाहून नेणारा पाण्याचा जो वेग आहे, या सगळ्यांना ती दूर करते आणि आध्यात्मिक जाणीव जीवाची जी आध्यात्मिक जाणीव आहे ती वाढवत राहते. चिन्मयानंद तर म्हणतात की आत्मदर्शन म्हणजे आत्म्याचं दर्शन ही एक केवळ क्रांती नाही आहे आपल्यात झालेली, तर उत्क्रांती आहे. म्हणजे काय, अतिशय उदात्त विचार आहेत त्याच्यामागे. अनंत जन्मांनंतर त्याचा स्रोत जाणून घ्यायची इच्छा आमच्या मनामध्ये होते, हे सुद्धा आश्चर्य. काय आहे माहिती का, अनंत जन्मांनंतर ही इच्छा होणं हे अत्यंत आश्चर्यात्मक गोष्ट आहे. याच्यासाठी काय करावं लागणार आहे ते काय अंगवळणी नाही आहे. शास्त्रांचा आपल्याला अभ्यास सातत्याने करावा लागेल, श्रवण मनन निधिध्यासन करावं लागेल. थोर लोकांचा सहवास, सत्संगाचा महिमा अफाट आहे, त्याच्यामुळे साधू संतांचा सहवास ठेवावा लागेल आणि त्यांच्याकडून त्यांचे विचार आत्मसात करून मग आपली जी जागरूकता येणार आहे आपल्या सत्याविषयी. जागरूकता म्हणजे काही सत्य नव्हे बरं का, जागरूकता नाही मला आता शोधायचं आहे ते सत्य. चला नुसतीच साधना आपण आता 5 वर्ष करत राहू असं आहे, ते इतकं कठीण आहे. त्याच्यामुळे सत्याविषयी जागरूकता, अरे मी देह नाही आणि मी सत्य आहे आणि हे सत्य सगळ्या जगभर पसरलेलं आहे, सत्याशिवाय काहीही नाही, तर मी स्वतः पण नाही. मग हे इथे काय नुसती थिअरी पटवून काहीच उपयोग नाही. जशी ही जागरूकता वाढत जाईल की मी सत्य आहे आणि मला ते खरं जाणायचं आहे, मला अनुभव येत नाही, तो अनुभव करून घ्यायचा आहे, तेव्हा हळूहळू आपला प्रवाह वाहायला सुरुवात होईल जीवनाचा, असं म्हणायचं. जीवनाची उदात्त मूल्य संसार करता करता ही मूल्य जोपासता येतात आपल्याला आणि आपल्या आध्यात्मिक पद्धती
ह्याच्या सकट आध्यात्मिक जागरूकता आली पाहिजे. मंद मंद चाल त्या आध्यात्मिक जाणीवेची करत 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 हळू 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 वेग वाढायला सुरुवात होते. आणि मग शेवटी असा जो मनुष्य आहे तो चैतन्याला जाणणारा आणि जो ज्ञानी आहे तो ज्याच्यापासून उदयाला आला त्या चैतन्याशी तो आपल्याला ओळख करून देऊ शकतो. आणि याच्यातनं एक काळजी, म्हणजे नदीचं जे उदाहरण दिलं ते इतकं तंतोतंत बरोबर आहे. कारण नदीचा हा जो वेग आहे, सुरुवातीचा वेग जो आहे तो कसा आहे, हळूहळू आहे, पेशन्स आहे त्याच्यात. म्हणजे आपण आता वाहत जाणार, पाण्याला कल्पना असते आणि रस्त्यात अडथळे येणार, तर त्या रस्त्यात येणाऱ्या सगळ्यांना, काही दगड असेल, काही गोटे असतील, काही अजून काही असेल, काही पानं पडली असतील झाडाची, आलेल्या सगळ्यांना न दुखावता बाजूनी तो प्रवाह वाहत जातो. सुरुवातीला अडथळे असल्यामुळे तो प्रवाह हळू आहे असं आपल्याला वाटतं, परंतु एक टीप आहे ह्याच्यात की जर आपल्याला प्रगती पूर्ण उंचावर न्यायची असेल आपली स्वतःची, तर नदीप्रमाणे वागलं पाहिजे. म्हणजे काय की हळूहळू हळूहळू तो प्रवाह वाढत गेला पाहिजे. म्हणजे काय होईल की या मार्गामध्ये जात असताना काही गोष्टी कशा झाल्या ते कळलंच नाही असं होतं. म्हणजे एक्साइटमेंटसुद्धा नको, त्यांनी नुकसानसुद्धा व्हायची शक्यता असते. जसजसा प्रवास हळूहळू होत जाईल तसतसं आपल्याला स्पष्टता येईल. आणि हळूहळू हळूहळू सगळं ते उलगडत जाईल. तर ह्या नदीचं उदाहरण अतिशय सुंदर दिलेलं आहे. पुढचाही प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. किस्वित प्रवसतः मित्रम. प्रश्न दिसायला साधा आहे,
प्रवासाचा मित्र कोण? तर ते म्हणतात सहप्रवासी. काय होतं कारण आधी? प्रवासाचा मित्र कोण? सहप्रवासी. पूर्वीच्या काळी काय होतं? जो प्रवास करायला निघालेला आहे तो काय होतो? घरापासून दूर जातो. तो प्रवासाने थकतो. म्हणजे काय काय होतं नेमकं? किती हे धैर्यवान शौर्यवान म्हटलं तरीसुद्धा कुटुंबातल्या लोकांपासून दूर जात असल्यामुळे अतिशय सूक्ष्मरित्या त्याला वाईट वाटत असतं. प्रवासात अडथळे येतात. प्रवास कसा असतो? खडखड रस्त्यांचा असतो, त्याच्यामुळे खडखडाट. असा प्रवास. खूप अडचणी असतात प्रवासात. तर पूर्वीच्या काळी एक पद्धत होती की एकट्याने प्रवास करायचा नाही. कारण या सगळ्या गोष्टी आत्ता सांगितलेल्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, पूर्वीच्या काळच्या प्रवासाची डेफिनेशनही वेगळी होती. पूर्वीच्या काळी काय विमानात बसून जात नव्हते लगेच. प्रवास 1 तासात संपला, त्रास नको. पूर्वीच्या काळी पायी चालत सुद्धा प्रवास होता. मुख्य प्रवास वनप्रदेश वगैरे. त्यामुळे वन्य प्राण्यांची भीती आणि दुसरी गोष्ट म्हणजे दरोडेखोरांची भीती आणि काही विचारू नका. गाड्यांची खडखड सहन करायची. घरापासनं खूप दूर जायचं. घरच्या माणसांना दुरावल्यामुळे दुःख निर्माण होतं. अशा वेळी काहीतरी शारीरिक किंवा मानसिक त्याची परिस्थिती जर बिघडली तर कोणीतरी काळजी घ्यायला हवं, म्हणून तो सहप्रवासी. पण तुम्हाला काय वाटतं? इतकं सोपं आहे यक्षाचा प्रश्न? त्याच्यातनं संदेश आहे. संदेश काय आहे? प्रवासाचा सहप्रवासी कोण आहे हे इथे समजावून घ्यायचं आहे. तुम्ही म्हणाल दरवेळी त्याच्याबरोबर प्रवास करायला कोण रिकामं बसलंय? काय आहे, आपण जे करतो त्यातला एक भाग व्यावहारिक आहे, एक भाग वैदिक आहे. अंतरयज्ञ आहे ना एक भाग. तर ठीक आहे बाबा, ते कसं होतं पूर्वीचं जीवन? दरोडेखोर, वन्य प्राणी, रात्रीचं जायचं नाही एकटं, असं तसं धोकादायक होतं, म्हणून सहप्रवासी घेऊन जायचा तो. खऱ्या अर्थाने काय आहे, प्रत्येक मनुष्य एकटाच आहे ना प्रवासाला. त्याचं जीवन प्रवास हा एकटा आहे. मग कोण येणार ना त्याच्याबरोबर त्याला सुरक्षित ठेवायला? स्वतःचं जीवन प्रवाह सोडून कोण येईल का? प्रत्येकाला आपापल्या जीवनाशी पडलेली आहे. तर सहप्रवासी त्याचा कोण आहे? कोणी येऊच शकत नाही ना त्याच्याबरोबर. त्याचं कौतुक कोण करणार?
मग त्याचा सहप्रवासी आहे, त्याचं सत्याबद्दलचं ज्ञान. सत्याबद्दल काय ज्ञान? सत्य आहे आणि सत्य एकमेव आहे ते मला नेत आहे, आणि सत्य विश्वामध्ये सगळीकडे आहे, त्यामुळे कोणी मला काही करूच शकत नाही. साधी सोपी गोष्ट आहे ना. आपण बघितलं की खूप अडीअडचणींचा प्रवास आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुरक्षितता आणि सामर्थ्य यायला पाहिजे. म्हणून आपल्याला कोणीतरी सहाय्यक लागतं, सहप्रवासी लागतो. म्हणजेच प्रवास कसा होईल? मोठ्या प्रमाणात असलेला प्रवास यशस्वी होईल, फलदायी होईल असं आपल्याला वाटतं. पण प्रवासासाठी ज्याचं सखोल ज्ञान आहे त्याला सार्थ म्हटलेलं आहे. सार्थ. योग्य ज्ञान, योग्य ज्ञान सगळ्या गोष्टींचं आणि संस्कृतीत रुजलेलं चांगलं आपलं आचरण, उत्तम संस्कृती. सगळी प्रलोभनं जी आहेत त्या विश्वातली त्याच्यापासून दूर. सार्थ. सार्थ म्हणजे काय? सत्याचं ज्ञान ज्याचा जवळ आहे तो सार्थ, तो सर्थ आहे. सत्याचं ज्ञान ज्याच्या जवळ आहे तो सार्थ, तो त्याच्याजवळ अर्थ म्हणजे संपत्ती आहे. खरी संपत्ती सत्य. असं का म्हटलेलं आहे? आपण जर विवेकानंदांचं उदाहरण पाहिलं तर विवेकानंदांचं जे उदाहरण आहे, विवेकानंदांकडे पैसा अजिबात नव्हता, पैशाची अडचण, आणि तरी कसे काय ते इंग्लंड अमेरिका सतत फिरू शकले? केवळ आणि केवळ पैसा. कसल्या प्रमाणात पैसा? कशा अर्थाने पैसा? तर ज्ञान. इतकं उच्च तऱ्हेचं ज्ञान त्यांच्याजवळ होतं की कोणीही त्यांना जवळ करत होता. नाही तर काय किंमत आहे आज आपली? काही किंमत नाही. ज्ञानाची खरी किंमत आहे. म्हणजे जर आध्यात्मिक ज्ञान अनुभवासह असेल तर ती खरी संपत्ती आहे. विवेकानंदांचं आश्चर्यचकित उदाहरण आहे. कठीण प्रसंग जीवनात येणार आहेत, ते कसे सोडवायचे हे धैर्य ज्या ज्ञानामुळे येतं ते ज्ञान विवेकानंदांजवळ होतं. आपल्या सगळ्यांजवळ ते ज्ञान असायला हवे आणि अतिशय मौल्यवान आहे. आपल्या संस्कृतीमध्ये रुजलेलं हे ज्ञान आहे. हे ज्ञान जर आपल्याजवळ असलं तर कशाचीही आपल्याला भीती राहत नाही.
असे जीवनात बारीक सारीक, म्हणजे आपल्याला असं वाटतं पैसा हेच सर्वस्व, पण ईश्वराचं ज्ञान असणं हेच मुळी सर्वस्व आहे, हे विवेकानंदांच्या उदाहरणावरून स्पष्ट झालेलं आहे. खरोखरीच त्यांच्याकडे पैसा नव्हता, कशाच्या जीवावर त्यांनी अमेरिकेला जाण्याचा विचार केला सर्वधर्म परिषदेत, हे एक फार मोठं आश्चर्य आहे. आपण आज बिना पैशाचं आपल्या घरात राहून घराच्या जवळचं सुद्धा काहीही प्राप्त करू शकणार नाही. ह्याचं सगळं श्रेय त्या काळाला देऊन टाकू नका. ह्याचं श्रेय म्हणजे विवेकानंदांचं असलेलं ज्ञान, त्यांच्या भोवती असलेलं तेजोवलय, त्यांचे तरतरीत डोळे, त्यांची साध्य साधनता, आज आपण इथे थांबूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि